हाय हॅलो नमस्कार, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज बनवणार आहोत आपण मोदक, जे की गणपती बाप्पाला खूप आवडतात. त्यासाठी एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकलेलं 1 चमचा, आणि ते चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1.5 वाटी खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे. ही रेसिपी स्किप न करता बघा, कारण समोर आपण कळ्यांसाठी एक ट्रिक वापरलेली आहे. खोबरं छान गरम करायचं, एक 2 ते 3 मिनटं. ते छान गरम झालं की त्यामध्ये आपण 1 वाटी गूळ टाकणार आहोत. त्याला पण चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित खरपूस होईपर्यंत, आणि मग विलायची टाकायची पावडर. ते पण मिक्स करून घ्यायचं छान, आणि एक 2 ते 3 मिनटं याला असंच परतून घ्यायचं. असं थोडंसं स्मॅच केल्यासारखं करायचं, म्हणजे ते पूर्ण एकजीव होतं. त्यानंतर एक कढईमध्ये 1 कप दूध, 1 कप पाणी आणि 1 चमचा तूप हे चांगलं उकळू द्यायचं, आणि थोडंसं मीठ टाकायचं. त्याने आपली जी पिठी आहे तर त्याला व्यवस्थित असं थोडीशी चव येते. ते मिक्स झालं एकत्र की नंतर 2 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं, आणि गरम असतानाच त्याला लगेच मिक्स करायचं, म्हणजे त्याच्या असं कोरडं पीठ राहणार नाही त्यामध्ये कोणतंच, म्हणजे उकड व्यवस्थित होईल. कमी गॅसवरती परतवायचं फक्त, म्हणजे मिक्स करून घ्यायचं, आणि एक 5 ते 10 मिनटं गॅस बंद करायचा आणि हे झाकण ठेवायचं. 5-10 मिनटानंतर बघू शकता, एकदम छान त्याला अशी वाफ पण लागलेली आहे, आणि व्यवस्थित ते शिजलेलं पण आहे. नंतर एका प्लेटमध्ये ते काढून घ्यायचं, आणि गरम असताना उकड मळायची. ते लगेच नरम पण होतं आणि आपल्याला मळलं पण जातं. त्यावरती थोडंसं पाणी घ्यायचं किंचितचं, आणि उकड ही चांगली मळून घ्यायची. उकड जेवढी आपण सॉफ्ट मळू ना, तेवढे आपले मोदकसुद्धा छान येतात. आपली उकड पण सॉफ्ट होती. छान असं मळून घ्यायचं त्याला व्यवस्थित अशा प्रकारे. त्यानंतर एक छोटंसं गोळा घ्यायचा, आणि त्याचा गोल असा आकार करून त्याला हा आकार द्यायचा पुरीसारखा, आणि त्यात आपण मिश्रण टाकलेलं आहे, आणि मोदकाचा आकार द्यायचा. आणि आता आपण इथे एक ट्रिक वापरलेली आहे. एक स्पून घेतला आहे, आणि त्याच्या आकाराने मी हा आकार दिला आहे कळ्यांचा. तुम्ही हा आकार थोडा छोटा मोठा करू शकता, म्हणजे कसं कळ्या छोट्या पाहिजेत की मोठ्या, त्या हिशोबाने तुम्ही त्याला आकार देऊ शकता. प्लेटला तूप लावायचं, आणि हे मोदक तयार केलेले त्यात ठेवायचे. त्यानंतर गणपतीला आवडणारं केसर लावायचं, आणि पाणीसुद्धा बॉईल करायला ठेवलेलं होतं, तर ते पण छान बॉईल झाले. आणि त्यावरती आता हे मोदक ठेवायचे वाफळायला एक 10 मिनटं. 10 मिनटानंतर बघू शकता, मोदक एकदम छान झालेले आहेत आपले, आणि केशरचा सुद्धा रंग खूप छान आलेला आहे. आता हे आपण काढून घेऊयात. बघा, खूप सुंदर झालेत मोदक, आणि सॉफ्ट पण इतके झालेत ना, की म्हणजे असं थंडे जरी झालेत तरी असे कडक नाही होत आहेत, व्यवस्थित येत आहेत. छान दिसत आहेत ना मोदक आपले. आता यावरती आपण साजूक तूप टाकूयात, आणि आपले मोदक रेडी झालेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.